चीनमध्ये एक नवी कन्सेप्ट आलेली आहे. मला तर असं वाटतं ही कन्सेप्ट कधी भारतात येईल आणि लोक तिचे एन्जॉय करतील. यायला पाहिजे. आणि झपाट्याने चीनमध्ये ही पद्धत वाढते. काय ही पद्धत? ही पद्धत आहे मॅम मम्स. लक्षात ठेवा, आपल्याकडे आल्यानंतर ते नाव लक्षात ठेवा. न्यू कन्सेप्ट आहे. काय आहे ही कन्सेप्ट? चीनमध्ये खूप प्रचलित होत आहे. चीनमध्ये कसं असतं, बऱ्याच मुली असताना त्या अविवाहित असतात, लग्न झालेलं नसतं, तर त्यांचं दुःख हळवं करायचं असतं, कोणाशी तरी बोलायचं असतं, असं रडायचं असतं, अश्रू आणायचे असते डोळ्यामध्ये, पण त्याला कुणी भेटतच नाही. घरातले लोक आईवडील भाऊ ते रेग्युलर असतात. मग ह्या मुली काय करतात, असा एक तरुण धडधाकड म्हणजे असा माझ्यासारखा स्मार्ट मुलगा शोधतात आणि त्याच्या गळ्यात पडतात आणि ओक्साबोक्सी रडतात, अश्रू ढाळतात. आणि हे चीनमध्ये त्या अशा मुलांना पैसे दिले जातात. चीनमध्ये 500 ते 1000 रुपये मुलाला दिले जातात. 5 मिनिटासाठी त्याच्या ते मिठीत येतात आणि मिठीतून त्यांना सगळ्या त्यांच्या भावना व्यक्त करतात, जे त्यांच्या मनामध्ये आतमध्ये ज्या भावना असतात त्या व्यक्त करतात. आणि याच्याकरता चीनमध्ये आता सर्वे केलेला आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, काही मुली आहे ना, त्यांना खूप दाटून येतं, त्या घट्ट मिठी मारतात. घट्ट मिठी त्याला जास्त पैसे पण देतात. अजिबात नाही. आणि काही मग हळुवारपणे त्याच्या अंगावर हात फिरवतात. ही जी कन्सेप्ट ही वाईट काहीच नाही आहे. बऱ्याच वेळा मुलींना असं वाटतं मला कुणीतरी भाऊ पाशात घ्यावं, कुरवळावं, माझं दुःख समजून घ्यावं, पण परमनंट त्यांना कोणी मिळू शकत नाही. म्हणून शरीर स्पष्ट असणारे स्वच्छ सुंदर मुलं ते बघतात आणि त्यांचा रेट ठरला जातो. आणि हे कुठे माहिती का, चीनमध्ये शॉप्समध्ये, सार्वजनिक ठिकाणी, थिएटरच्या बाहेर, गार्डनमध्ये, सर्वीकडे ही पद्धत सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, आपल्याकडे पण हे येईल. नाव लक्षात ठेवा, नाव आहे मॅम मन्स. आपल्याकडे येईल. आपण पण तयार राहा. धन्यवाद. Oh,